असेल कमिटी जो निर्णय मान्य देईल तो मान्य करावा लागेल सर्व खेळाडूंना, याची नम्र विनंती। चला तर यंगस्टार पालू संघ आपणास विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून ज्याला 11 खेळाडूंची नावं माहिती असली पाहिजेत अशा प्रकारचा खेळाडू 12वा प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। थँक्यू सो मच, लवकरात लवकर पाठवा, स्पर्धेला मात्र सुरुवात करायची। सुंदर अशी भव्य दिव्य स्पर्धा अर्थातच विश्वरत्न चषक, आणि या स्पर्धेला आज मला समालोचन करण्यासाठी आमचे मित्र अनिल कांबळे यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचा सतशा आभारी आहे। त्याचप्रमाणे व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आज मला या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल मी सतशा आपलं देखील आभार या ठिकाणी प्रकट करतो। चला तर आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आहे। निलेश स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला स्वप्नील, तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल तो साहिल। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्य सुसर्वदा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिद्धी सिद्धीचे अधिपती गणपती बाप्पा यांना वंदन करून मात्र या आजच्या स्पर्धेला मात्र सुरुवात होत आहे। आणि पहिलाच षटक घेऊन पॉवर प्लेचं सज्ज होतो तो साहिल। साहिलच्या हाती पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आलेली आहे। चला तर या स्पर्धेला मात्र सुरू बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, आणि पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू या सामन्याचा। यावेळेस मनगडीचा वापर करत असताना हलक्या हाताने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टटवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क न होता थेट चेंडू मात्र विसावला जातो, तो यष्टीरक्षकाच्या हाती डॉट डिलिव्हरी येते। सुंदर अशी सुरुवात मात्र गोलंदाजाने साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते। डॉट चेंडू येतोय, दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन साहिल, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, आणि तसंच काही दृश्य मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। चेंडू आणि बॅटीमध्ये कोणताही संपर्क नाही होत आहे। आणखीन एक डॉट बॉल येतो बॅक टू बॅक, दुसरा हा डॉट बॉल। चांगली सुरुवात मात्र साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते। निलेश आणि स्वप्नील अजूनही खातं देखील उघडलं गेलं नाहीये, संघाचं श्रीगणेश झालं नाहीये अजून। पहिलं षटक पॉवर प्लेचं 90 डिग्रीचा हा सर्कल, आणि त्याच्या आत मध्ये 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। तर तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल, यावेळेस पुन्हा एकदा मनगडीचा वापर करत असताना लेग साइडला चेंडू ट्रॅव्हल केला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे। चेंडूची फेक होते तोपर्यंत एकेरी धावेमध्ये यश मिळतंय, आणि संघाचं श्रीगणेश देखील केलं जातं, आणि वैयक्तिक निलेशचं देखील खातं उघडलं जाते। या ठिकाणी 3 चेंडू आणि 1 धाव मात्र धावफलकावरती पाहायला मिळते। चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल। सुंदर अशी भव्य दिव्य ओरम क्रिकेटची ही स्पर्धा, अर्थातच विश्वरत्न चषक पर्व पहिलं या स्पर्धेचं क्या बात आहे। या ठिकाणी चेंडूला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी कोणती धाव मात्र मिळणार नाही। आणखीन एक डॉट बॉल येतोय। 4 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत संपन्न झालाय। पॉवर प्लेचं षटक पहिलं प्रगती पथावरती मार्गस्थ आहे। 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल,
आणखीन एक आखुड्या पद्धतीचे चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेक केली जाते परंतु त्याच्यावरती एक धाव नक्कीच मिळते. धाव संख्या 1 ने आणखीन पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. चेंडू मात्र समाप्त होतं ते 5. पहिलं षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावर पॉवर प्लेचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल तो साहिल. चांगलं षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. 5 चेंडू मात्र आतापर्यंत साहिलने खर्च केलेत, 2 धावा. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळते. एकेरी धावेने षटकाची देखील समाप्ती केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचा संपन्न होतो आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक आपण पाहिलं तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. सुंदर असं षटक मात्र साहिलच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. 6 चेंडू आणि 3 धावा, तर 4 षटकांचा हा खेळ याची नोंद घ्यायची. आणि वारंवार मी सूचना देईल की ज्या मैदानामध्ये तारा आहेत त्या तारेला चेंडू लागून जर षटकाराच्या बाहेर आला तर त्या 6 धावा दिल्या जातील, परंतु जर तो चेंडू तारेला आदळून एखाद्या क्षेत्ररक्षकाकडे एखाद्या खेळाडूकडे मात्र विसावला गेला तर तो झेल बाद दिला जाईल, याची नोंद घ्यायची. पंचांना देखील ही सूचना असेल. चला तर गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं प्रमिलच्या हाती चेंडू मात्र विसवण्यात आलेला आहे. चला पालू संघाचा 12वा खेळाडू एक पुन्हा एकदा सूचना अशी असेल की ज्या जो 12वा प्रतिनिधी आहे ना त्याला 11च्या 11 खेळाडूंची नावं माहिती असली पाहिजेत, जेणेकरून नावांचा आणि धावांचा गोंधळ होता कामा नये. चला गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू निर्धाव येतोय, डॉट बॉल. प्रमिल गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईकला मात्र सज्ज होतोय तो निलेश. यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू पंचांचे हात मात्र समांतर होत असताना पंच मात्र या ठिकाणी घोषित करत की हा सोयीचा चेंडू आहे आणि एक अतिरिक्त धाव मात्र या खात्यामध्ये जोडली जाईल. आणि या अतिरिक्त धावेने मात्र धावसंख्येचं पुन्हा एकदा फलक बदललं जातं. धावसंख्या 4 या आकड्यावर पोहोचते. यावेळेस बॅटीची कडा होती परंतु त्या ठिकाणी पाहूया धावबाचा प्रयत्न. तू का मी आणि मी का तू, तर पाहूया पुन्हा एकदा. तर या ठिकाणी विकेटचं पतन येत आहे. धावबाच्या स्वरूपामध्ये पहिला गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. पहिलाच गडी मात्र अर्थातच सरवळी या संघाचा. सर एक आता जो आउट दिला तो पहिल्या धावाला दिला की दुसऱ्या धावाला दिलाय? पहिल्या धावाला. ओके, म्हणजे आताचा एक पण रन नाहीये. थँक्यू सो मच. सुंदर अशी पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी पार पडत असताना संचित तांबे आणि धवल ओवाळ आज थेट चिंबूर घाटला या परिसरामधून पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी पनवेल अर्थातच मसोबा मैदान या ठिकाणी दाखल झालेत आणि सुंदर अशी भूमिका मात्र त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून चोखरीत्या पार पाडत आहेत दोन्ही पंच. यावेळेस मोठा फटका मारण्याचा सर्कलच्या डोक्यावरनं चेंडू. पाहूया काय होतंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेक केली जाते आणि धाव मात्र मिळतात त्या 2 आणि या दुहेरी धावेने धावसंख्येचं पुन्हा एकदा समीकरण मात्र बदललं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू भिरकावून लावण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेक केली जाते आणि
पुन्हा एकदा तसंच काही दृश्य मात्र दुहेरी धावासाठी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा 2 धावेने धावसंख्येचं समीकरण मात्र बदललं जात आहे मित्रांनो. आणखीन 2 धावा मात्र खात्यामध्ये तब्दील केल्या जातात आणि 2 धावेने धावसंख्येचं फलक पुन्हा एकदा बदललं जाते. 8 या आकड्यावरती चेंडू मात्र खर्च झालेत ते 3. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक विकेटचं पतन. डीजे साई लीला ऑडिओ डीजे दादा आमचे सुंदर असं गीत मात्र या ठिकाणी या विद्येचे अधिपती आणि अर्थातच रिद्धी सिद्धीचे अधिपती गणपती बाप्पा यांच्या सुंदर गाण्याने मात्र सुरुवात केली. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय आणि त्या बॅटरचं नाव आहे रणजित. स्ट्राईकला रणजित आणि नॉन स्ट्राईकला किरण. तर पाहूया आपण आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या बाहेर मात्र पाहायला मिळते. क्या बात है. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती देखील केली जाते. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतो आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलक आपण पाहतोय ते 8. चला 12 चेंडूंचा मित्रांनो खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 12 चेंडू मध्ये मात्र धावा लागल्या त्या 8. 4 षटकांचा हा खेळ आणि त्याच्यामध्ये पहिलं षटक आपण पाहिलं ते पॉवर प्लेचं आणि सुंदर असं षटक आपण पॉवर प्लेचं पाहिलं ते अर्थातच साहिलच्या माध्यमातून. आणि साहिलने 6 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 6 चेंडू मध्ये मात्र 3 धावा मात्र त्याने देण्यात आला आणि दुसरं षटक मात्र हाताळलं ते प्रमिल आणि प्रमिलने मात्र त्याच्या वैयक्तिक षटकामध्ये धावा दिल्या त्या 5. चला गोलंदाज मात्र प्रवीण तिसऱ्या षटकाची जबाबदारी संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक. चला किरण स्ट्राईकला. यावेळेस मोठा फटका लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉलने सुरुवात होते संघाची या ओव्हरची. आणखीन एक बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतोय. सुंदर अशी डॉट बॉलची सुरुवात मात्र या ठिकाणी या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि 3रं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. मोठ्या धावांचा मात्र या ठिकाणी वर्षाव पाहायला मिळत नाहीये. काहीच धाव फलक मात्र स्थिरावलं जात आहे. आणखीन एक आखुड्या पद्धतीने चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आणखीन एक विकेटचं पतन. जाऊया एका मधुर संगीताकडे. डीजे अजित. चला तर स्ट्राईकला मात्र अजित आणि नॉन स्ट्राईकला रणजित.
सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन प्रवीणच्या माध्यमातून चौथा चेंडू आणखीन एक पाहायला मिळतो का विकेट आणि हा हा विकेट आहे. जाऊया पुन्हा एकदा डीजे दादाकडे. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. प्रवीणचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला तर पाहूया निर्धाव षटक होतोय का मॅडन ओव्हर. यावेळेस आणि चेंडू जातो तो वन बाउन्स सीमारेषा बाहेर येतो तो 4-4-4 चौकार. थँक्यू डीजे दादा. आणि 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहिलं ते 12. 18 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि धाव फलक पाहिलं ते 12. आणि अर्थातच ज्यांनी पूर्ण मात्र संविधान मात्र घडवलं अर्थातच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुंदर गीत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं. आणि काल अर्थातच माता रमाबाई यांची 129वी जयंती मात्र साजरी करण्यात आली. या दोन्ही महामानवांना आणि माताई रमा आईला अर्थात विनम्र अभिवादन. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि 18 चेंडू मध्ये मात्र धाव फलक झालाय ते 12. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. भावेश. सायकला रणजित. 22चा पहिला चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मनगडीचा वापर करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता परंतु तसं काही दृश्य मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. आणखीन एक डॉट बॉलने षटकाची सुरुवात मात्र झालेली आहे. यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी झेल काही पाहायला मिळाला नाही आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावेत देखील पाहायला मिळालं. आणि या 2 धावेने धावसंख्येचं पुन्हा एकदा समीकरण बदलतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. अंतिम षटक प्रगती पथावर आणि अंतिम षटकाची जबाबदारी मात्र 22च्या माध्यमात 22च्या खांदी सोपवण्यात आलेली आहे. तिसरा चेंडू सर्कलच्या आत आहे. पाहूया धावबाचा प्रयत्न होईल का. आणि एससीडीज पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं आणखीन एक पतन होतंय धावबाच्या स्वरूपामध्ये.
बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो सचिन. स्ट्राईकला सतीश आणि नॉन स्ट्राईकला सचिन. अंतिम षटक, क्या बात है. भावेश चांगली कामगिरी करत आहे अंतिम षटकाची. चेंडू मात्र खर्च झाले ते 4. अंतिम षटकाचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. चला तर टॉस साठी मात्र सज्ज राहायचंय. भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे आणि झुंजार करबुडे. झुंजार करबुडे ब. चला करबुडे ब चा कर्णधार आणि भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे कर्णधार याच्या टॉस साठी टॉस केला जाईल. आजच्या दिवसाचा दुसरा सामना. यावेळेस पाहायचा धावबाद होतोय का, आणि तसं काही दृश्य पाहायला मिळालं नाही. चेंडूचं फेक केली होती परंतु सुखरूप खेळपट्टी होते. आणखीन एक धाव मात्र खात्यात जोडली जाते. धावसंख्या झाली ती 16. 1 to go. अंतिम षटकातला अंतिम चेंडू घेऊन भावेश मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. चला भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे टॉस साठी यायचंय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पुन्हा एकदा संकेत कोणती चूक करत नाही. आणखीन एक विकेटचं पतन डीजे दादा. हॅलो. चला तर एकीकडे रिंगणे भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे आणि एकीकडे झुंजार हे दोन्ही संघ आणि आमचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. तर टॉस चला हेड आणि टेल. तर चला रिंगणे या संघाने मात्र कॉल केलेला आहे आणि टेल परंतु हेड. तर टॉस मात्र विजयी ठरलेला आहे तो रिंगणे संघ. कर्णधार उपस्थित आहेत. टॉस मात्र प्रथमतः आपण जिंकला आहात आणि तर प्रथमतः काय भूमिका असेल? क्षेत्ररक्षण करण्याची भूमिका. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
20 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. तो टॉस मात्र रिंगणे हा संघ जिंकलेला आहे. चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका मात्र घेण्यात आलेली आहे. त्याच्या विरुद्ध झुंजार हा संघ मात्र आहे. जर आपण प्रथमतः टॉस जिंकला असता तर काय भूमिका असती? बॅटिंगच पाहिजे ते आम्हाला आणि बॅटिंगच भेटले त्याबद्दल धन्यवाद. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50-60च्या आसपास प्रयत्न करू. चला तर जसं पाहिजे होतं तसं दोन्ही संघाला मात्र मिळालेलं आहे. परंतु या ठिकाणी दृश्य आपण पाहतो रिंगणे या संघ टॉस विजयी झालाय. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. जाऊया सामन्याकडे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद समालोचक. रिंगणे बुद्धिजीवी सेवा संघ पुरस्कृत भीमज्योत स्पोर्ट्स क्लब आयोजित रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीच्या वतीने चला तर स्ट्राईकला डावकुरे हाताचा फलंदाज प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला किरण सौरभ आणि गोलंदाज किरण. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय आणि धावा मात्र विजयासाठी पाहिजेत त्या 17. तर पहिलं षटक मार्गस्थ प्रगती पथावर पॉवर प्लेचं 17 धावांचा पाठलाग, 24 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच सरवेळी या संघाला यावेळेस डावकुरे हाताचा फलंदाज आक्रमण करतोय. चेंडू कार्पेट पद्धतीने जातोय तो चौकाराला येतोय तो 4-4-4 चौकार. डीजे श्री गणेशाई केलं जात आहे आणि आता मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल मित्रांनो. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय गोलंदाजाचं. अर्थातच किरण 2 चेंडू आणि 4 धावा. प्रतीक आणि सौरभ अशी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल. यावेळेस ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र खात्यामध्ये मिळते. अर्थातच प्रतीक आणि सौरभ 5 धावा धाव फलकावर. 3 चेंडू. पहिलं षटक मार्गस्थ प्रगती पथावर पॉवर प्लेचं 4 षटकांचा खेळ आणि अर्थातच 17 धावांचा पाठलाग, 24 चेंडू आणि 17 धावा. चला थोडस क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करण्यात आणि आपण चला या ठिकाणी मी विनंती करतो भीमज्योत स्पोर्ट्स संघाने सर्व खेळाडूंनी व्यासपीठाजवळ यायचे. सर्वांना विनंती असेल. भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाने संपूर्ण व्यासपीठाजवळ यायचं. सर्व खेळाडूंना विनंती असेल. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीच्या दिशेने आणि 4 चेंडू 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पॉवर प्लेचा. यावेळेस मोठा फटका पायाचा झेल होतो का आणि हा पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. डीजे
असेल पॉवर प्लेच्या या षटकातला धावसंख्या झाली ती हॅलो 5. हॅलो चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो भावेश. हॅलो 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 हॅलो. यावेळेस हाताला चाटून मात्र चेंडू कार्पेट पद्धतीने पाहूया चौकाराच्या दिशेने जातोय आणि येतोय तो 4-4-4-4 चौकार. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सुशांत कांबळे साहेब, चिटणीस रोहित कांबळे साहेब, त्याचप्रमाणे सहचिटणीस सहसचिव रोशन कांबळे साहेब, त्याचप्रमाणे खजिनदार अमर कांबळे साहेब आणि उपखजिनदार ऋतिक रवींद्र कांबळे साहेब, त्याचप्रमाणे प्रज्वल कांबळे साहेब आणि सल्लागार सुनील कांबळे साहेब, अनिल कांबळे साहेब, विकास कांबळे साहेब, माजी चिटणीस नितीन कांबळे साहेब, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष अष्टविनायक कांबळे साहेब, उपाध्यक्ष रवींद्र कांबळे साहेब आणि माजी अध्यक्ष बाबूराव कांबळे साहेब, त्याचप्रमाणे सभासद प्रवीण कांबळे साहेब, या सर्वांचं मी समालोचक महेश शिंदे या स्पर्धेच्या वतीने अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने आणि संघासाठी दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी स्वप्नीलला आमंत्रित केलं. पहिला चेंडू मात्र त्यांनी हाताळला एकेरी धावेसाठी. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडला तटावलेले चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 17 धावांचा पाठलाग आहे. कोणती धाव मात्र या चेंडूवर मिळणार नाही. दोन चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं या ठिकाणी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये मात्र धावफलक आपण पाहिलं तर ते 9 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या आणि धावफलक पाहतोय आपण या ठिकाणी. यावेळेस उंच हवेत चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला परंतु त्या ठिकाणी मिसफिल्ड आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल मात्र सुटला जातोय. चला आणखीन 2 धावा मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका लेग साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटीची कडा घेऊन थेट चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि तिथं एकेरी धावेत समाधान मानावं लागतंय. आणखीन एक धावा मात्र धावफलकावर. धावसंख्या झाली ती 14 आणि पाहायचं फक्त 3 धावा दूर विजयासाठी संघ अर्थातच शिल्पकार चरवेळी हा संघ मात्र 3 धावा दूर विजयाच्या. यावेळेस मोठा फटका पायचीची अपील मात्र या ठिकाणी केली जाते आणि अपील मात्र फेटाळली जाते.
डावकुरे हाताचा फलंदाज प्रतीक, नॉन स्ट्राईकला भावेश. चला अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतो तो स्वप्नील. दुसरं षटक मार्गस्थ, प्रगती पथावरती. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड यशस्वी रक्षकाकडून पाहायला मिळाली, परंतु थर्डमॅन आणि फाईनली एक सुंदर असे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्यांच्याकडून पाहायला मिळालं. आणि चला निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती मात्र केली जाते. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर 14 आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा पाहिजेत त्या फक्त 3. 12 चेंडू आणि 3 धावा, 3 धावा 12 चेंडूंचा खेळ विजयासाठी. अर्थातच शिल्पकार चरवेळी हा संघ 3 धावांनी दूर आहे. चला थोडीशी गाई करायची, वेळ कमी आहे. यापुढील होणारा सामना अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे वर्सेस झुंजार करबुडे. आणि या ठिकाणी भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाने टॉस मात्र जिंकलेला आहे आणि चूज टू फील्ड मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर हा सामना संपला की लगेचच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणेने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि लगेचच मॅचला मात्र सुरुवात करायची. यावेळेस पुन्हा एकदा आखोड्या पद्धतीचे चेंडू, पंच मात्र आमच्याकडे वळतायत, हात समांतर करत आहेत, सांगत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 15. 2 धावा दूर विजयासाठी संघ. अर्थातच मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडूला बिरकावून लावलाय, चेंडू जातो तो सीमारेषेच्या पलीकडे आणि विजयी संघ ठरतोय तो शिल्पकार चळवळी. जाऊया एका मधुर संगीताकडे. चला तर अभिनंदन शिल्पकार चरवेळी या संघाचं. प्रथमतः पहिलाच सामना मात्र त्यांनी आपल्या पदरामध्ये. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय दीपक सर रिंगणे हायस्कूल यांनी निश्चितपणे आम्हाला 1000 रुपयाचं धम्मदान देऊन निश्चितपणे उपकृत केले आहे. त्यानंतर आत्तासुद्धा या स्टेजवरती या कार्यक्रमानिमित्त एवढ्या लांबून ते या ठिकाणी आले आणि निश्चितपणे ते आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी त्यांच्या मुलांनी आयुष दीपक आयरे यांनी रोख रुपये 1000 रुपयाचं आम्हाला धम्मदान दिलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी धम्मदान दिलं आहे. जसा वेळ मिळेल तशी मी यादी आपणापुढे प्रस्तुत करेन. चला तर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे वळणार आहोत आणि अर्थातच विजयी संघ ठरलाय तो शिल्पकार चरवेळी आणि या चरवेळी संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जातोय तो अर्थातच भावेश. मॅन ऑफ द मॅच भावेश यायचंय. भावेश यंगस्टर पाळू. आजच्या मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या खेळाडूंचं नाव सुचवलं त्यांनी कृपा करून लवकर या ठिकाणी यायचं आहे. भावेश.
पॉवर प्लेचं खेळवलं जाईल याची नोंद घ्यायची. थँक्यू सो मच. चला चालू करायचे. पंचांना देखील विनंती असेल एक इनिंग्स अर्थातच अर्ध इनिंग्स 25 मिनिटामध्ये कंप्लीट झालं पाहिजे याची नोंद असायला पाहिजे.